पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत। चव्हाणजी, पतंगराव कदम गेल्याचं कळतं आहे, काय आपल्या भावना? त्यांची तब्येत बरेच दिवस गंभीर होती। आज दुपारी सोनियाजी गांधी त्यांना पाहायला लीलावती रुग्णालयात गेल्या होत्या। आम्ही सगळे लीलावतीला गेलो होतो। 1 वाजतापर्यंत आम्ही लीलावतीमध्ये होतो। तिथून आम्ही आलो। प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे हे डॉक्टरनी आम्हाला तिथे सांगितलं। पण तरी काही थोडीशी आशा होती की काही थोडासा फरक पडतोय असं डॉक्टर म्हटले होते काल गेलो होतो तेव्हा। पण आज मला वाटतं एक युगाचा अंत झाल्यासारखी भावना मला वाटते। पतंगरावजींनी ज्या ठिकाणून आपलं आयुष्य सुरू केलं, सामाजिक आयुष्य सुरू केलं, अत्यंत सामान्य परिस्थितीमधून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा शिक्षकी पेशा करत पुण्याला आला आणि पुण्याला इतकं मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं। अर्थात इतर गोष्टी सहकार्यातल्याही होता, दूध संघ असेल किंवा साखर कारखाने असतील, पण त्यांचं खरंच त्यांचं काम लक्षात राहील असं म्हणजे त्यांचं ते शैक्षणिक क्षेत्रातलं काम होतं। भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी हजारोच्या संख्येनं सामान्य ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था केली। ही जर संस्था नसती तर या सगळ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं। अत्यंत खुल्या दिलाचा माणूस, मनमिळावू माणूस आणि अत्यंत लोकप्रिय अजातशत्रू असे व्यक्तिमत्व त्यांचं होतं। आम्ही दोघं शेजारी बसायचो विधानसभेमध्ये आणि शेवटची माझी पर्सनल गाठ म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही दोघं एकत्र बसलो होतो। मला म्हटलं मी जेवायला जाऊन येतो। बहुतेक जेवायला दुपारी गेले तर मग ते थोडी विश्रांती घेत असत। पण अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आठवड्यामध्ये ते हसत खेळत ते म्हटले मी जातो आणि मग ते बहुतेक त्यांची तब्येत खराब झाली। नंतर मग त्यांची आमची काही गाठ पडली नाही। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 8 जानेवारीला आम्ही सर्वांनी फोन केले, मी फोन केला, तर त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचा फोन परत आला। त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि मी लवकरच परत येतो म्हणून मला सांगितलं। परंतु ते गटीतच घटलं आहे। अतिशय कमी वय होतं त्यांचं, 71-72 म्हणजे काही फार जास्त वय नव्हतं आणि त्या अजून खूप काम करायची इच्छा होती। परंतु दुर्दैवानं आज जी घटना घडलेली आहे, मी त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजलीचं अर्पण करतो। विश्वजित, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सर्व जवळचा परिवार, रक्ताचं नातं असणारा परिवार आणि असंख्य हजारोच्या संख्येनं त्यांचा जो एक्सटेंडेड फॅमिली, जो भारतीय विद्यापीठाच्या स्वरूपात जी फॅमिली होती, त्या सगळ्यांना मी माझी चव्हाणजी, खूप आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल खूप धन्यवाद।